ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी हिंदी सॉन्ग वरती होणार आहे, बट सॉन्ग आहे मराठी मिक्सड हिंदी मध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले। आता सॉन्ग कोणतं आहे तुम्हाला आपल्या समोर प्रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा जर असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। आता मित्रांनो, काल म्हणजे उद्या आहे होळी, तर होळी निमित्त आपल्या चॅनलवरती ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोडेड आहेत, तर ती तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ते व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, होळी निमित्त लगेच व्हिडिओ सगळ्यांनी बनवा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालेलाच आहे, प्लस मित्रांनो आजच्या व्हिडिओ जितका आपण मटेरियल यूज केलंय तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या। बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचा काय प्रॉब्लेम आला त्याच्यावरची एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल। तर मित्रांनो, जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती आपण एकदम फ्री मध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, सोबतच ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो। आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून, आमची जॉईन लिंक या व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम एकदम फ्री मध्ये जॉईन व्हा, प्लस आपले जे मटेरियल प्रीसेट आहे ती तिथून जाऊन एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झाले, सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ मिस केला तर आपला जो व्हिडिओ आहे आजचा त्यामध्ये 2 सिक्रेट ट्रिक्स सांगितले, जेणेकरून काय होतं आपला व्हिडिओ आहे एकदम जबरदस्त होतो, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही। व्हिडिओ स्किप केला तर तो व्हिडिओ बरोबर होणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त आहे, सर्व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहेत। जर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती कोणत्या सॉन्गवरती होणार आहे सर्वांनी आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाल्या, सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर सिंपल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे कॅपकटवरती। तर आता कॅपकटवरती व्हिडिओ एडिट करायचा मला लागणार आहे VPN। आता VPN मध्ये पॉक्स VPN वापरत आहे, तुम्ही दुसरं कोणतं पण VPN वापरू शकता, फक्त VPN आपल्याला पाहिजे। आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन खूप VPN आहेत मित्रांनो, एखादे VPN डाउनलोड करून आणि कनेक्ट करून घ्या। बाकी कॅपकट प्रो, जर कॅपकट प्रो तुमच्याकडे अवेलेबल नसेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, म्हणजे खूप जण सध्या कॅपकट प्रॉब्लेम देत आहे मित्रांनो नेटवर्क एररचं, त्यामुळे आपल्याकडे जे न्यू आणि लेटेस्ट व्हर्जनचा कॅपकट प्रो आहे तर ती आपल्याकडे आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। तिथून जाऊन जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन व्हा। आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, प्लस जे आपले ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या एकदम फ्रीमध्ये। सिम्पल जे आपलं VPN आहे तर ते VPN मी अगोदर कनेक्ट करून घेतो। माझं जे VPN आहे तर VPN ती मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेलं आहे। ओके, आता आपल्याला ओपन करायचं आपलं कॅपकट। सिंपल मित्रांनो, अशा प्रकारे काय आपल्या कॅपकटचा इंटरफेस बघायला मिळणार आहे। काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे 14 सेकंदात तुम्हाला बीटचा व्हिडिओ दिला असेल मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे मित्रांनो। ओके, हा सुद्धा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे, तो PNG सुद्धा डाउनलोड करून घ्यायचा आपल्या टेलिग्रामवर। ओके, आता एकदम एंडिंगला यायचे, एंडिंग जे आहेत एंडिंग कट करायची व्हिडिओवरती यायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचे, तो ऑप्शन आहे एक्सट्रॅक्ट ऑडिओचे, ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। हे बघा अशा प्रकारे। तर याचा आता ऑडिओ जे आहे आपण एक्सट्रॅक्ट करून घेतलं, त्यासाठी आता काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे बीट्सचं, या बीट्सचं ऑप्शन पशी यायचं आहे। हे बघा इथं आपला पहिला बीट असणार आहे, जिथं आपला अशा प्रकारे बीट नाव येणार आहे। हे बघा अशा प्रकारे सिम्पल बीट नाव जिथं येईल तिथं आपला बीट असणार। ओके, इथं पहिला झाला, इथं दुसरा बीट, वाटलं तर तुम्ही गाणं ऐकून सुद्धा आपलं जे बीट आहे ते बीट ॲड करून घेऊ शकता, जास्त काय हार्ड बीट नाहीत मित्रांनो। हे बघा एकदम सोपे बीट आहेत। इथं एक आहे, ते कुठे आहे का अगोदर नाही, इथं एक आहे, लगेच इथं एक आहे बघा, इथं एक। ओके, काय नाही, तसे जवळ लावून टाकाय, छोटे छोटे बीट आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही या बीटला। हे बघा अशा प्रकारे, फक्त इथं हा असणार आहे मोठा बीट सिम्पल इतका। हे बघा सिम्पल, इथं एक ॲड केला,
इथे एक ॲड करायचं आहे. हे बघा इथे एक ॲड करायचं आहे. हे बघा इथे 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 ओके. इथे सिम्पली आपले जे बीट आहेत ते अशा प्रकारे बीट झाले तर ॲड करून. तर इथं आपण थोडं परत बघून घेऊयात कुठं काय राहिलं आहे का. हे बघा तर नाही राहिलेले, एकदम बरोबर इथं आपण बसवलेले आहेत. सिम्पल मित्रांनो आता काय करायचं, आपण बीट्स तर ॲड केले तर आता बॅकला यायचं व्हिडिओवरती. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडा खाली थोडं स्क्रॉल करायचं, तर रिप्लेसचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे. आता तुम्ही जो कोणते फोटो ॲड करून घेणार असाल तर ती सिम्पल फोटोची फाईल ओपन करायची आहे. तर आता मी एक फोटोची फाईल ओपन करतो. आता मला एक आता समजा फोटो ॲड करायचा आहे. अरे फोटो कसं काय येत नाही आहेत. आता मी एखादा फोटो ॲड करून घेतो. समजा मला हा फोटो ॲड करायचा, सिम्पल हा फोटो मी ॲड करून घेतो. फोटोला एकदम बरोबर आपल्या रेशोमध्ये ॲडजस्ट करून घेतो आणि जे आपले बीट आहेत ते बीट वाईज स्प्लिट करून घ्यायचे आहेत. ओके, तर ही बघा आपले जे बीट वाईज आपण फोटो आहेत ते फोटो स्प्लिट करून घेऊयात. जास्त काय अवघड नाही मित्रांनो स्प्लिट वगैरे. हे बघा अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा मित्रांनो. आता माझ्याकडे जास्त फोटो नव्हते म्हणून मी फोटो यूज केलेले नाही आहेत. बट काय होतं मित्रांनो, जे मल्टिपल फोटो वेगवेगळे जर तुम्ही फोटो यूज केले त्याने काय होतं, तर व्हिडिओ आपला अट्रॅक्टिव्ह आणि थोडा इंटरेस्टिंग वाटतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काय करा, मल्टिपल फोटोमध्ये बनवा जर तुमच्याकडे फोटो अवेलेबल असतील तर. नाही तर एक सुद्धा फोटो आपण बनवू शकता, त्यात काही विषय नाही. बट मित्रांनो मल्टिपल फोटोनं जो आपला व्हिडिओ तो व्हिडिओ एकच नंबर दिसतो, एकदम खतरनाक दिसतो. त्यामुळे म्हणतो मी. हे बघा इथं आपले आता बीट, अरे सॉन्ग नाही, आपल्याला फोटो स्प्लिट करायचे. ओके, तर मित्रांनो आपण आपलं घेऊयात बीट्स ॲड करून, स्प्लिट करून बीट वाईज. तर ही बघा आपला जो फोटो आहे तो फोटो अशा प्रकारे आपण स्प्लिट केला आहे. तर आता फोटोला ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन कसे कुठं असणार सगळं दाखवतो तुम्हाला मी. ओके, सिम्पल. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. व्हिडिओ स्किप केला तर विसरता, नंतर मला बोलायचं नाही. ओके, तर काय सिम्पल काय करायचं, हा एक नंबरचा फोटो आहे. एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. इथे एक झूम नावाचं नाही आहे, इथं पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन असेल, पॉपिंग कॅन्डी. आता माझ्या याच्यात वरी येतोय, तर खूप जणांच्या याच्यात वरी येत नाही आहे. तर काय करायचं, वरी नाव सर्च मारायचं पॉपिंग कॅन्डी नावाचं, वाटलं पॉपिंग सर्च मारा सिम्पली. तर आपला जो इफेक्ट आहे तो अशा वगैरे ते इफेक्ट ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. सिम्पल हाच ॲनिमेशन काय करायचं आपल्याला 1 2 3 4 5 सिम्पल या 5 फोटोला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. स्टार्टिंगपासून जे 5 फोटो आहेत या 5 पण फोटोला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं कॉम्बोमधलं. ओके, कॉम्बोमधला समोरच्या फोटो कसे यायचं 6 नंबरच्या ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. कोणता? डिस्टोर्ट राईट. सिम्पल हा ॲनिमेशन तुम्हाला सर्च मारायची गरज नाही, तुम्हाला मेनूमध्येच बघायला भेटणार आहे. ओके, समोरच्या फोटो कसे यायचे ॲनिमेशनवरती यायचे. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करा. त्या फोटोला राईट केला त्याला लेफ्ट ॲड करायचं. ओके, या दोन्ही पण राईट लेफ्ट दिसत आहेत, बट लेफ्ट आणि राईट हे दोन ॲनिमेशन आपल्याला ॲड करायचे. ओके, सिम्पली. आता हे छोटे फोटो आहेत, यांना आपल्याला जास्त काय नाही, एकच इफेक्ट ॲड करायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. इथे एक डायनामिक शेक नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे. सिम्पल हा बघा अशा प्रकारे डायनामिक शेक नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला भेटत आहे. सिम्पल डायनामिक शेक नावाचा इफेक्ट छोट्या फोटोला ॲड करायचं. 1 2 3 4 5. ओके, या 5 छोट्या फोटोला डायनामिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. 6 नंबरच्या फोटोपाशी म्हणजे समोरच्या फोटोपाशी यायचे, या मोठ्या सिम्पल या मोठ्या फोटोपाशी आलात, ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळतं आहे कॉम्बोवरती. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट सिम्पल ॲनिमेशन जो आहे तर तो ॲनिमेशन ॲड करायचा आहे. ओके, या फोटोला थोडा मोठा फोटो आहे सगळ्यात. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, एक ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. कोणता? डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचं, परत कॉम्बोवरती यायचं. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता? डिस्टोर्ट राईट. सिम्पली समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. स्लिप अँड स्लाईड 1. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याला 1 याला 2. समोरच्या फोटोपाशी यायचं गाईज, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन बघायला भेटत आहे. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे या फोटोला. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, एक कॉम्बोवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर एक वेव्ह एम्प्लिफिकेशन नावाचं इफेक्ट बघायला भेटत आहे. एम्प्लिफिकेशन. ओके, वेव्ह एम्प्लिफिकेशन सिम्पल हा
जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. इथून लास्टच्या फोटोपाशी यायचं ॲनिमेशनवरती यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं या फोटो लास्टच्या फोटोला कोणतं डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, आता यायचं स्टार्टिंगला आपण जे आपले ॲनिमेशन आहेत तर ते ॲनिमेशन्स ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला एक बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचे. आता काय करायचं स्टार्टिंगला यायचं 0 सेकंदापाशी एक ट्रेंडिंगवरती म्हणजे व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथं एक व्हिडिओ इफेक्टमध्ये एड्ज ग्लो नावाचं इफेक्ट बघायला भेटत आहे. एड्ज ग्लो सिम्पल हा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, ग्लो तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचा कमी किंवा जास्त. ओके, आता यायचे ट्रान्झॅक्शनच्या मध्ये बघा तुम्हाला जसं अशा प्रकारे दिसत आहे अशा प्रकारे यायचं ट्रान्झॅक्शनच्या मध्ये. एक बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, एक फिगर ग्लर नावाचं इफेक्ट बघायला भेटत आहे. फिगर ग्लर सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट अशा प्रकारे काय ॲड होईल, काय करायचं इफेक्टला जो आपलं ट्रान्झॅक्शन आहे एवढं ट्रान्झॅक्शन एवढं ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतंय का, अशा प्रकारे ठेवायचं आहे. अशा प्रकारे ठेवलं इतकं ब्लिंक होत जायचं. हा बघा अशा प्रकारे इतकं ब्लिंक नाही, थोडं समोर घ्या. हा बघा अशा प्रकारे हे महत्त्वाचं आहे ब्लिंक होणं. आता हाच इफेक्ट आहे, यालाच डुप्लिकेट मारायचं आहे. डुप्लिकेट मारून समोरच्या ट्रान्झॅक्शनला येऊन फेकायचं. ओके, समोर परत तेच डुप्लिकेट मारून समोर त्याच्यावर आणायचं आहे. परत डुप्लिकेट मारून परत समोर ट्रान्झॅक्शनमध्ये परत समोर एक 5 सेकंदापर्यंत आणून सोडा. तिथपर्यंत आपले डायनामिक इफेक्ट आहे तिथपर्यंत. ओके, इथपर्यंत म्हणजे 3 7 ट्रान्झॅक्शनला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आता यायचं समोर 6 सेकंदापाशी जिथं आपला मोठा फोटो आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक स्प्लिट स्पेक्टर नावाचं इफेक्ट बघायला भेटत आहे, स्प्लिट स्पेक्ट्रस. ओके, हा सिम्पल स्पीड स्पेक्ट्रस नावाचा इफेक्ट ॲड करायचा. बाकीची लेंथ त्या फोटोपुरती ठेवायची आहे जो आपला एक नंबरचा फोटो आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, याच्या समोरच्या बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला भेटून जाईल. बटरफ्लाय ड्रीम सिम्पल इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. हे बघा इथं काय करायचं आहे, एक तुम्हाला बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती हर्ट फ्लेम्स नावाचा इफेक्ट बघायला भेटून जाईल. हर्ट फ्लेम्स सिम्पल हा इफेक्ट आहे. हा इफेक्ट या फोटोपर्यंत ॲड करायचा, लेंथ एवढीच ठेवायची. याच्याच खाली आपल्याला आणखीन इफेक्ट ॲड करायचा, त्यासाठी यायचं आहे बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथे एक 3 मिरर्स नावाचं इफेक्ट बघायला भेटत आहे. आपण सर्च मारत वाटलंच तर मिरर्स म्हणून, मिरर्स किंवा अशा प्रकारे मिरर. ओके, हा बघा 2 नंबर इफेक्ट बघायला भेटणार आहे. ट्राय लेअर 3 म्हणून, म्हणजे 3 लेयर्स त्याचं नाव आहे, 3 लेयर्स. ओके, बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल फिल्टर तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा. फ्लेम विंग्स 1 हे बघा या फोटोची लेंथ, आपली इफेक्टची लेंथ या फोटोपुरती ठेवायची आहे. फ्लेम विंग्स 1 समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. अँगल विंग्स नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला भेटून जाईल. अँगल विंग्स सिम्पल इफेक्ट या इफेक्टची लेंथ एवढी ठेवायची आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. एक ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. एक रिव्हॉल्विंग फ्लेम नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे. फ्लेम्स रिव्हॉल्विंग फ्लेम्स सिम्पल हा इफेक्ट ॲड करायची, इफेक्टची लेंथ एवढी ठेवायची आहे. बाकी ॲडजस्ट तुम्ही करून घ्या. समोरच्या फोटोपाशी यायचं, परत यायचं ग्लोईंग लाईन्सवरती म्हणजेच बॉडी इफेक्टवरती. एक इलेक्ट्रिक शॉक नावाचा इफेक्ट बघायला भेटून जाईल. इलेक्ट्रिक शॉक सिम्पल इफेक्ट ॲड करायचं, इफेक्टची लेंथ त्या फोटोपुरती ठेवायची. एडिटिंगच्या फोटोपाशी यायचं आहे. बॉडी इफेक्ट म्हणजे ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. परत टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता? टोटेम फ्लेम्स. सिम्पल इफेक्टची लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. आता याच्या स्टार्टिंगपाशी सिम्पल स्टार्टिंगपाशी यायचा हा जो व्हाईट बॉक्स म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केलं, थोडं स्क्रॉल करायचं आहे, लाईटवरती यायचं आहे, याला वरती ढकलायचं आहे. हे बघा एक तुम्हाला फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटून जाईल. फ्लॅश किंवा ब्लँच, बट फ्लॅश याला ॲड करायचा आहे. फ्लॅश ॲड केला, बाकी फ्लॅशची लेंथ जी आहे ती एक 1 सेकंड ठेवून घ्या, नाहीतर एक याच्यापेक्षा कमी ठेवून शकता 2 सेकंड. ओके, काय करायचं ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं. इथं ॲप्लाय टू ऑल म्हणजे जी आपला ट्रान्झॅक्शन आहे ते सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. एकाच क्लिकमध्ये आपल्याला मॅन्युअली ॲड करायची गरज लागणार नाही. सिम्पल मित्रांनो अशा प्रकारे आपले ट्रान्झॅक्शन इफेक्ट आणि ॲनिमेशन आहेत आपण तिन्ही पण ॲड केले. आता राहिले फक्त एकच काम, त्यासाठी बॅकला यायचं आहे. बॅकला आलं,
आपल्या फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती यायचं आहे. तुम्हाला सांगतो, फिल्टर्सवरती आल्याच्या नंतर तुम्हाला एक क्लिअर 2 नावाची फिल्टर बघायला भेटत आहे. क्लिअर 2 ही बघा, अशा प्रकारे सिंपल हा क्लिअर 2 नावाचा फिल्टर ॲड करायचा आहे. फिल्टरची लेंथ एक 80% ठेवायची आहे आणि जो आपली मेन लेंथ आहे व्हिडिओची फिल्टरची, ती सगळ्या फिल्टरची लेंथ आपल्याला एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, सगळ्या बरं का, तुम्हाला जे सांगतो मी सगळ्या म्हणजे सगळेच वाढवायची. फक्त ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी इंटेन्सिटी जी मधली लेंथ आहे ग्लोची ही कमी जास्त ठेवून घ्यायची. ओके, बाकी सगळी फुल असणार आहे. सिंपल आपल्याला दुसरं एक फिल्टर ॲड करायचं, त्यासाठी फिल्टर्सवरती यायचं आहे. एक मोडी फॉल नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे. मोडी फॉल सिंपल हा ॲड करायचा आहे. बाकी याची लेंथ 17, 18, 19% ठेवली आहे मी. तुम्ही आकडून सेट करा. बाहेरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. परत काय करायचं आपल्याला, परत यायचं फिल्टर्सवरती. आता यायचं किक ऑफ नावाचा एक फिल्टर आपल्याला बघायला भेटत आहे. सिंपल हा ॲड करायचा आहे. याची लेंथ मी 40% ठेवली आहे. बाकी तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करून घेऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे. आणखीन एक ॲड करायचं आहे. ओके, फिल्टर्सवरती यायचं आहे. एक तुम्हाला दाखवतो, मॅट हायलाइट्स नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे. मॅट हायलाइट्स सिंपल ॲड करायचं. बाकी लेंथ 40%च आहे. ओके, बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्या. बाकी सगळ्या फिल्टरची लेंथ व्हिडिओची एकदम एंडिंगपर्यंत लास्टपर्यंत आहे, अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. आणि हा मित्रांनो PNG तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करा. तुम्हाला जिथं करा वाटेल तिथं तुम्ही इकडून ठेवून घेऊ शकता, नाहीतर इकडून सुद्धा ठेवून घेऊ शकता. हा बघा, अशा प्रकारे तुम्ही कुठं पण ठेवू शकता, काही सुद्धा अडचण नाही PNGची. मी आता इथंच ठेवून घेतलेला आहे, त्यामुळे काही विषय नाही. हा बघा, अशा प्रकारे. ओके, आणि हा PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार एकदम फ्रीमध्ये. ओके, सगळं मटेरियल तिथून डाउनलोड करून घ्या. काही सुद्धा तुम्हाला अडचण आली ते बिनधास्त कमेंट करा मित्रांनो. तुमच्या कमेंटचं उत्तर मी स्वतः देऊन टाकेल. तर सिंपल मित्रांनो, आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे, बनवून झालेला आहे. तर व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन जबरदस्त कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. काय करायचं, वरी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवायचे. तोपर्यंत बाय, टेक केअर.